दादासाहेब फाळक्यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र केला. त्या निर्मिती दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत त्यांना असं वाटलं असेल का, मनात जे जे येते त्याच्या विशुद्ध सुंदर अगणित प्रतिमांचे करण्यास प्रदर्शन शोधावे लागेल माध्यमा. हा माध्यमाचा शोध घेताना त्यांना नक्की असं वाटलं असेल की माध्यम ऐसे हवे प्रभावी, दिसतील प्रतिमा ज्यात हुबेहूब, पाहून प्रेक्षक खुश होऊनी दाद देती, वाह बहुत खूब. रंग रूप छाया प्रकाश हा असाच सारा खेळ हवा, संवाद गीत संगीत हवे हा खेळच सारा असे नवा. म्हणूनच आज सर्वप्रथम आपण एका चित्रपटाची झलक पाहणार आहोत. हा होता एक मूक चित्रपट. चित्रपट पाहताना तुम्हालाही वाटलं ना की यामध्ये संवाद हवे होते. मग आपले आवाजाचे जादूगार आपल्या आवाजांनी या मूकफितीचा आता बोलपट करणार आहेत. या मूकफितीला बोलपट करणारे आवाजाचे जादूगार आहेत प्रसाद फणसे, मेघना एरंडे, उदय सबनीस, कार्तिक केंडे. मी यांना आमंत्रित करतो. आणि आता पुन्हा पाहूयात हा चित्रपट. राजा आयुष्यमान भव, चिरंजीव भव, कीर्तिमान भव. सेवकांनी अडवून आपल्याला त्रास दिला त्याच्याबद्दल उदार मनाने मला क्षमा करा. राजा तुझ्या विनयशील वाणीनं मी संतुष्ट झालो आहे. धर्मावतारांची काय आज्ञा आहे, आपण जे मागाल ते मी मोठ्या संतोषाने देईन. कल्याणम भवतु. जा राजा. महाराज, तुमच्या मुलाचा तो चिमुकला मुकुट मला पाहिजे. काय, युवराजाचा मुकुट तुला पाहिजे? काही हरकत नाही बाळ, तो मुकुट मी तुला मोठ्या आनंदाने देईन. काय हे राजा, युवराजांचा मुकुट माझ्या मुलाला दिला? शाबास हरिश्चंद्रा, शाबास. राजा, मुलाला तू संतुष्ट केलंस, आमच्या कल्पनेलाही तू मागे टाकलंस. त्यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझं मागणं मी तुझ्यापासून उद्या मागून घेईन. हरिश्चंद्रा, तुझी कीर्ती त्रिखंड गाजेल. हरिश्चंद्राच्या दारातून तृप्त होऊन जाणारा याचक व आनंदाचा घास घेणारा गरीब निरंतर हरिश्चंद्राचे गुणानुवाद गात राहील. उदारधी हरिश्चंद्रा, तुझ्या अतुल दानानं संतुष्ट झालेला हा याचक मुक्त कंठानं राजा हरिश्चंद्राचा जय जयकार असो अशी मोठ्या आनंदानं घोषणा करील. राजा हरिश्चंद्र महाराजांचा जय जयकार असो. चित्रपटांच्या आजवरच्या प्रवासामध्ये 3 मुख्य आणि वेगवेगळे प्रवाह आहेत.